नमस्कार मित्रांनो, आज आपण जात आहोत अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर, जे पुरातन शिवमंदिर आहे ते आमच्या घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे। अंबरनाथ येथून आमच्या घराच्या इथून आम्ही निघालो बाईकवरती। आज आम्ही पूर्ण फॅमिली जात आहोत शिवमंदिरला। सर्व निघालो माझा भाऊ आणि मुलं आम्ही सोबत बाईकवरती चाललो। मंदिरात जायच्या पहिले एक छोटीशी नदी लागते। त्या नदीवरती पूल आहे, त्या पुलावरनं मंदिराकडे जायला लागतं। हा बघा, तुम्हाला मंदिर पण दिसत असेल। या पुलावरतून गेलं की मग आतमध्ये जायला भेटतं। आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलो बघा। हा बघा, ही समोरची साईड आहे। श्रावण महिना सुरू आहे म्हणून सध्या इथे प्रवचन पण होतं। मित्रांनो, मी यूट्यूबवर नवीन आहे, त्यामुळे मला एडिटिंग करायला जास्त जमत नाही। जसं जमतं तसं मी करत आहे। सपोर्ट करा, नक्कीच अनुभवाने शिकन। आता मी तुम्हाला संपूर्ण शिवमंदिर गोल राऊंडमध्ये दाखवतो। हे शिवमंदिर बोलतात की पांडव जेव्हा कौरवासोबत दूध क्रीडामध्ये हारले होते, तेव्हा जो त्यांना वनवास झाला होता, त्या वनवासाच्या वेळेत ते वनवासात ज्यावेळेस गेले होते तेव्हा त्यांनी हे शिवमंदिर बांधलेलं होतं। आणि हे शिवमंदिर त्यांनी एका रात्रीमध्ये एका खडकापासून बनवलेलं आहे। एका दगडापासून बनवलेले हे प्राचीन शिवमंदिर आहे। चला तर मग मी तुम्हाला आता संपूर्ण गोल राऊंडमध्ये फिरून दाखवतो। याच्यावरती हे जे मंदिर आहे याच्यावरती बरेच काही शिल्प बनवलेले आहेत, छोटे छोटे मूर्ती आणि नक्षीदार कामही केलेले आहे। इथे एक गणपतीचे पण मंदिर आहे, हे पाहू शकता। पण इथे बाजूलाच गणपती बाप्पाचं पण मंदिर आहे। अजून पण काही देवतांची मंदिरे आहेत तिथे गर्दी असल्यामुळं जायला काही भेटलं नाही। इथे एक छोटंसं मंदिर आहे। या मंदिरामध्ये एका वेळी एकालाच जायला भेटतं। मंदिरात मध्ये छोटे आहे। हे मंदिराचं समोरचं द्वार आहे। हे आपण ज्यावेळेस मंदिराच्या आतमध्ये येतो बाहेरनं, त्यावेळेस हे समोरच दिसतं। पण हे जे द्वार आहे हे ज्यावेळेस आपण दर्शन घेऊन जातो त्यावेळेस बाहेर पडण्यासाठी हा दरवाजा आहे। ते जे तुम्हाला दिसत आहे तो दरवाजा आतमध्ये जाण्यासाठी, दर्शनाला जाण्यासाठी तो आहे। चला तर आपण तो दरवाजा पाहूया, जिकडनं देवाच्या दर्शनासाठी जायला लागतं। हे पहा, इकडनं आतमध्ये दर्शनासाठी जायला लागतं। इथे नंदीची
प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये श्रावण मास हिंदू धर्म संस्कृती महोत्सव हा असतो. इथे 1 महिनाभर रोज दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जेवणही प्रसादही असतो. हे बघा, तुम्ही पाहू शकता. नंतर आम्ही काही मुलांचे फोटो व्हिडिओ हे पण काढली. मित्रांनो, मी यूट्यूबवर नवीन आहे, मला अजून एडिटिंगची जास्त माहिती नाही आहे. तरी असंच तुमच्यासाठी काही ना काही घेऊन येत राहील. त्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ शेअरही करा. धन्यवाद.